नमस्कार सर. नमस्कार. मी गौरी कुंभार. बसा. तुमच्या चेहऱ्यावर काय लागलं हे? ते मी रिक्षाने आले आणि रिक्षा बंद पडली होती, मग चालू करायला थोडी मदत केली. माझ्याकडे दोनच पर्याय होते, एक तर रस्त्यात बसून डाग पुसत बसायचे, नाहीतर मी इथे तुमच्या वेळेचा मान राखायचा आणि लवकर यायचं. मग मी दुसरा पर्याय निवडला. तुमचा दुसरा पर्याय मला आवडला. सर, हे माझे डॉक्युमेंट्स. BSc सायन्स फर्स्ट क्लास, MSc सायन्स फर्स्ट क्लास. तुमचे मार्क्स तर चांगले. मला एक सांगा, तुमचे एवढे चांगले मार्क असताना तुम्हाला शहरात कुठेही जॉब मिळाला असता, मग इथेच गावात का? सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला शहरात नोकरी मिळाली असती आणि हे गाव माझ्या घरापासून लांब पण आहे. पण मी मगाशी म्हणलं तसं पुन्हा एकदा माझ्याकडे दोन पर्याय होते. म्हणजे माझा पण जन्म अशाच एका गावात झालाय. अशाच एका गावात मी लहानाची मोठी झाले, शिकले. त्या गावाशी माझी नाळ जोडली गेली. आणि मला असं वाटतं की गावाने आपल्याला एवढं काही दिलंय, तर आपण सुद्धा गावाला काहीतरी दिलं पाहिजे. आणि ती संधी मला दुसरीकडे कुठेच मिळणार नव्हती, म्हणून मी गावाचा पर्याय निवडला. इथे पण मला तुमचा दुसरा पर्याय आवडला. अभिनंदन. आम्हाला तुमच्यासारखी इतकी चांगली शिक्षिका आमच्या शिक्षण संस्थेला गमवायची नाहीये. तर आम्ही 8वी, 9वी आणि 10वीच्या सायन्स टीचर म्हणून तुमची नेमणूक करतोय. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पुढची माहिती तुम्हाला मोरे सर देतीलच. ओके. तर तुम्ही आजपासूनच जॉईनिंग होऊ शकता. येस सर. तुम्ही मोरे सरांना भेटू शकता. ओके. सुदेश, तुम्ही सुदेश का? हा, ऐका, मला प्रिन्सिपल सरांनी सांगितले की तुम्ही मला मदत कराल आणि माझी इथली सगळी व्यवस्था बघाल. मी तुम्हाला 2 पुस्तकांची नावं सांगते, ती प्लीज आणाल. आणि जरा उद्या सकाळी लवकर आणा. हा, मला लगेच हवी आहेत. आणि 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांची लिस्ट पण द्या मला. ओके. आणि जरा लवकर. सॉरी, मी तुम्हाला सांगितलंच नाही, मी नवीन जॉईन केलंय, गौरी कुंभार. आणि मला 8वी, 9वी, 10वीच्या वर्गांची सगळी यादी पण द्याल प्लीज, लवकर. हो मॅडम. जाधव सर, गणिताचा होमवर्क मी केला नाही, पण उद्या नक्की करेन. पण उद्या जर केला नाहीस तर आई वडिलांना शाळेत आणायला लागेल. हो सर, हो. जा. सॉरी, मला वाटलं नाही नाही, म्हणजे तसं नाही. तुम्ही सॉरी. इट्स ओके. या ना, या. इट्स ओके. बसा. सॉरी बर का. नाही, इट्स ओके. सो तुम्हीच त्या मॅडम का ज्या कोळशाच्या खाणीत फिरून आल्यात असं म्हणताय? म्हणजे? नाही, आमचे विद्यार्थी म्हणत होते की प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये एक मॅडम आल्यात, त्या कोळशाच्या खाणीत फिरून आल्यासारखे दिसत आहेत म्हणून. अच्छा, हे इतके दिवस खूप दुरून पाहत होतो, पण आज पहिल्यांदा इतक्या जवळून पाहतोय. काय? चंद्रावर सुद्धा डाग असतात ते. ही लाईन आता जुनी झाली सर. लाईन जुनी आहे, पण सिच्युएशन मात्र नवी आहे. बाय द वे, मी अनिकेत जाधव, कंसात गणित. ओ, मी गौरी कुंभार, कंसात सायन्स. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. मी निघते, मला उशीर होतोय. हे चंद्रावरचे डाग पुसायचे. शाळा दाखवली असती.
असं कसं? आज सकाळी काय गेली होती ना तालुक्याला अर्ज घेऊन, लगेच नोकरी मिळाली पण? अगं मी तुला खोटं सांगितलं होतं. तुला माहितीये ना मला सरप्राईज द्यायची सवय आहे. आता हे बघ, जर मी तुला खरं खरं सांगितलं असतं की माझ्या नोकरीचा फायनल इंटरव्ह्यू आज आहे, तर ही देवी समोर नसती जाऊन बसली दिवसभर. हा माझ्या गौरीचं काय होणार? महिला एसटी मिळाली असेल की नाही, हेडमास्टरांसमोर बोलू शकेल की नाही? असू द्या गौरीचं, माझी देवी माझ्याशी बोलती तरी. तुमच्यासारखं नाही बडबडू नको, गब्बस गब्बस. ताई ग पगार किती आहे? तुला पगार किती मग? तुला किती पाहिजे बोल? 1000. 1000 पाहिलं का? चल दिला. ए माझी तायडेल. अगं हो तुला नोकरी लागली, पण कुठं लागली आहे? शाळेचं नाव काय, कोणतं गाव आहे? हे काय तू तालुक्याला गेली काय, इंटरव्ह्यू दिला काय? नोकरी लागली आणि याचं काय चाललंय? पैसे मागतं. कुठं लागली नोकरी सांग. हो सगळं सांगते. आधी नमस्कार करू की नको? बर. तर आज या ठिकाणी मी 2 शब्द बोलू इच्छिते. बर. नमस्कार, माझं नाव गौरी आणि आज जे मी इथे उभी आहे त्याचे मी 100% श्रेय माझ्या दादांना आणि माझ्या आईला देऊ इच्छिते. मला ठीक आहे रे, रडू नको. तुला पण 10% देते. ठीक आहे, 10% श्रेय माझा लाडका भाऊ कृष्ण आहे. तर मला नोकरी लागली सरस्वती विद्या मंदिर, गाव रवळगाव येथे. सकाळी 7 वाजता मी एसटीने प्रवास सुरू करणार. मग 1 तासात रवळगाव, मग डुक्कर रिक्षा आणि चालत गेले की लगेच शाळेत. मग शाळेत मी सायन्सचे धडे शिकवणार. संध्याकाळी उलटा प्रवास करत करत माझ्या छोट्या आणि सुखी कुटुंबाकडे परत येणार. तायडे काय भाषण दिलंय ग तू? धन्यवाद. ठीक. त्या गावात जायचं नाही. का? सांगितलं नाही परत विषय ना. दादा हे असं का करतात? आता ते म्हणतात ना नाही जायचं, मग नाही जायचं. हा, तुला दुसरी नोकरी मिळेल. अगं खूप हुशार आहेस तू. अगं पण मला मिळाली नोकरी रवळगावात. माझ्या बायकोलाही तुमच्यासारखी पारव पोहून पार करायची, हिची देवीला प्रसन्न करण्याची इच्छा आहे. कृपया करून तुम्ही नाही म्हणू नका. आशीर्वाद नाही घेतलास तू माझा. आता आपण येथे रवळगावच्या ऐतिहासिक जागेवर जमलेलो आहोत. अंतरिक्ष देवीच्या महिमेला वंदन करण्यासाठी आपण इथे सगळे आलेलो आहात. हे मंदिर फार पौराणिक काळापासून इथे आहे. ह्या मंदिराच्या निगडीत एक प्राचीन कथा इथे प्रसिद्ध आहे. ही गूढ कथा जाणून घेण्यासाठी भाविक इथे ठिकठिकाणाहून जमतात. आणि ह्या मंदिराला जसं महत्व आहे ना, तसेच महत्व या बारव्याला देखील आहे. याच्या आकाराला जशी भव्यता आहे तशीच भव्यता याच्या उदरात दडलेल्या रहस्याला आहे. समुद्राच्या तळात जसे गूढ असते ना, तसे गूढ रहस्य या बारव्याच्या तळाला लाभलेले आहे. म्हणजे एक 50 फुटाचा रस्ता बारव्याच्या तळाच्या आतमधून जातो. आणि हो, हा 50 फुटी रस्ता साधा सुद्धा नाहीये, जन्माची अदल घडवणारा रस्ता आहे हा. हा रस्ता अंतरिक्ष मातेच्या चरणापाशी निघतो. प्राचीन मान्यता अशी आहे की हे बारव पोहून आणि गुफेचं कोडं सोडून जो कोणी अंतरिक्ष देवीच्या चरणापाशी निघतो त्याला देवी प्रसन्न होते. ह्या आधी शेकडो भाविकांनी बारव्यात पोहून देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला, पण ते जिवंत बाहेर येऊ शकले नाही. फक्त एका व्यक्ती व्यतिरिक्त त्या व्यक्तीचे साक्षात दर्शन आज तुम्ही घेऊ शकता. तर यापुढे चला, भाविकांची गर्दी जमली आहे त्या व्यक्तीच्या दर्शनासाठी. कोण आहे ती व्यक्ती ज्यांच्यावर अंतरिक्ष आईची असीम शक्तीची कृपा आहे? त्या व्यक्तीच्या दर्शनाचा लाभ घ्या. पुढे चला भाविकांनो, पुढे चला. अंतरिक्ष मातेचा उदो उदो, अंतरिक्ष मातेचा उदो उदो.
ही माझी बहीण पमा जोडीने खास तुम्हाला भेटायला सासरून आली. देवीच्या सिद्धीचा अनुभव मिळावा म्हणून दोघेही आले. तुमचा आणि देवीचा आशीर्वाद मिळाला की पावलं बघा. माफ करा, हे सूर्याला दिवा दाखवल्यासारखं आहे, पण माझ्या बायकोलाही तुमच्यासारखी 12 पोहून पार करायची. तुमच्या लग्नाला 4 वर्ष झाली पण अजून पाळणा हल्लेला नाही. देवीच्या मनात असेल तर आम्हाला मूल नक्की होईल, ह्याची देवीला प्रसन्न करण्याची इच्छा आहे. हिने पोहण्याचाही खूप सराव केलाय. मला माहित आहे, मला ते खूप कष्टाचं काम आहे 12 पोहणं. मी हिला खूप समजावून सांगितलं, 12 पोहण्याचं मनातून काढून टाक, ते फक्त महाराजांनाच जमतं. पण हिचं असं म्हणणं आहे की हिची आई बनण्याची इच्छा हिला 12 पोहण्याचं सामर्थ्य देईल. तुम्ही परवानगी तेवढी द्या. नमस्कार करते महाराज. कल्याण मस्तू. महाराज, माझी तुम्हाला विनंती आहे, कृपया करून तुम्ही मला 12 पोहू द्या. 4 वर्ष झाली आमच्या लग्नाला पण अजून मूल नाही. पण जर का मी हा 12 पोहून देवीच्या कुंडातून बाहेर आले ना, तर देवी आई प्रसन्न होईल आणि मला आशीर्वाद देईल. मला मूल होईल महाराज, आम्हाला मूल होईल. आता कृपया करून तुम्ही नाही म्हणू नका. नाही म्हणणारा मी कोण? देवीची इच्छा असेल तर 12 पोहून तू पार करशील. येत्या पौर्णिमेचा मुहूर्त चांगला आहे, पण त्यासाठी तुला सुचतभूत वस्त्र धारण करावी लागतील. देवीचा आशीर्वाद घेण्याआधी तिची शुद्धता करावी लागेल. त्याचं तुला अधिक पुण्य मिळेल. तुम्ही म्हणाल तसं. 12 पोहण्याआधी तुला मठात यावं लागेल. येशील ना? होय महाराज, येईल. किती नितळ आणि स्वच्छ दिसतोय हा 12. काही गोष्टींना समजण्या उमगण्या पलीकडे असतात आई, आणि कदाचित त्याचाच अनुभव या 12व्यात असावा असं सारखं वाटतं मला. अंतरीशाई 4 वर्ष झाली लग्नाला, मूल नाही मूल नाही मूल नाही म्हणून सारखी लोक टोचून बोलत असतात ग. सगळं करून झालं, डॉक्टर झाले, उपचार झालेत, एवढंच काय तर साधू संत फकीर सगळं केलं, पण माझ्या आईच्या ममतेचा जरा कोरडा तो कोरडाच. तू हजारो लाखो लोकांची आई आहेस ना, मग आई होण्याचं सुख तुला कसं नाही कळत? आता फक्त मला तुझी आस राहिली आहे बघ. मला आई होण्याचा आशीर्वाद दे. मला बाळ झालं ना की तुला वचन देते, सगळ्यात आधी तुझ्या दर्शनाला आणणार बघ. मला माहिती आहे, मी आज जो काही 12 पोहण्याचा निर्णय घेतलाय ना, कदाचित त्याच्यामुळे माझा जीवही जाऊ शकतो. पण जर का मी हा 50 फुटाचा 12 पोहला तर कोण जाणे माझ्या आयुष्यात काय बदल घडेल. अंतरीशाई, मला तुला भेटून ना तुझा आशीर्वाद घ्यायचाय, तुझ्या चरणी माझं डोकं ठेवायचंय. मला तर असं ना सारखं वाटतं की तुझा वास त्या मंदिरात नाही, इथेच आहे. आता फक्त आणि फक्त तुझी आस आहे बघ.
देशील ना मला आई उड्याचा आशीर्वाद? देशील म्हणजे देशीलच, मला खात्री आहे. अंतरीच्या आई मला नक्की साथ देईल. काय झालं? परत तेच स्वप्न पडलं? म्हणतात काळ सगळ्या जखमा भरून काढतो. 24 वर्ष झाली ना, तरी अजून शरीरावर झालेल्या जखमा भरून निघतात, मनावर झालेल्या जखमा कशा भरून निघणार? सगळंच हे राहून गेलं ग. हे दुःख कधीच नाही संपणार. पण आता गौरीच्या रूपाने ते दुःख पुन्हा आपल्याला त्याच्याकडे खेचते. नाही, मी गौरीला रवळगावला नाही जाऊ देणार, नाही जाऊ देणार. नाही, ती नाही जाणार. हा, मी समजवते तिला. हा, मी सांगते तिला, ती नाही जाणार. ऐकल ती आपलं. तुम्ही झोपा. हा, झोपा तुम्ही, झोपा. हा, झोपा, शांत झोपा. काय झालं असेल? दादांना एवढं रागवलेलं कधीच पाहिलं नाहीये मी. एवढी शिकले मी, ते इतक्या वर्षांनी अशा पद्धतीने त्यांनी माझा जॉब नाकारावा म्हणून नाही. पण असं असतं तर इतकी मेहनत घेऊन त्यांनी मला शिकवलंच नसतं. रवळ गावाचं नाव घेतलं आणि त्यांचा सगळा आनंद रागात बदलला. म्हणजे रवळ गावात काहीतरी गडबड आहे, काहीतरी गूढ आहे. काय असेल? आणि हे फोटोज, या फोटोजचंही असंच आहे. ह्यातल्या दादांना आणि आईला मी ओळखू शकते, पण हे जोडपं कोण असेल? जेव्हा केव्हा मी ह्यांच्याविषयी दादांना विचारलंय तेव्हा तेव्हा त्यांनी मला टाळलंय. हे मंदिर, बारव, ह्यातलं काहीच कुरणखेडमध्ये नाही आहे. मग कुठे असतील ही ठिकाणं? मला असं वाटतं ह्या जोडप्याचा, या ठिकाणांचा दादांशी, आईशी काहीतरी संबंध असावा, म्हणूनच ते मला टाळतायत. ह्याचं कोडं रवळ गावातच सुटणार. मला तिथे जावंच लागेल. कुठे निघालीस ग? नाही जाते मी रवळ गावला. तुम्ही नाही म्हणालात ना, नाही जाते. ठीक आहे, मग काय आता जातीय तालुक्याला, परत अर्ज करते आणि शोधते दुसरी नोकरी. जाऊ ना? का तुमची त्यालाही हरकत आहे? कारण तर नाहीच सांगितलं तुम्ही का नाही जायचं रवळ गावला ते.
आता इथे जाऊ नका म्हणत असाल, बसते मी घरीच, थापते भाकऱ्या तुमच्यासाठी. अगं तसं नाहीये म्हणणं आमचं. आमचं नोकरी करण्याला विरोध नाही. जा. अगं खाऊन तरी घे काहीतरी. ओ मॅडम मॅडम, ओ मॅडम. हाय हाय. वाय काय वाय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरच्या दोन्ही गोष्टी आज गायब आहेत. काय काय गायब आहे? अहो, ते काल तुमच्या चेहऱ्यावर लागलेले डाग आणि नोकरी मिळाल्याचा आनंद दोन्ही गायब आहेत. वाय? ऍक्च्युली मी म्हणजे खरं तर मी नाही नाही नाही, आलं माझ्या लक्षात आलं. काय तुमचं घर आणि शाळा याच्यात 2 तासाचं अंतर असणार, मग तुम्ही आधी बसने येणार, मग रिक्षा करून येणार, मग कधी कधी उशीर झाला तर कसं होणार नाही. मग आई वडिलांना वाटलं असणार अरे एकटीच पोरगी आहे, एकटीने कसं होणार. मग ते असं बोलल्यावर तुमचा फेमिनिझम दुखावला गेला असणार. मग तुमच्यात आणि आई वडिलांमध्ये 2020ची एक मॅच झाली असणार. मग तुम्ही बोललात की त्यांनी चोपला असणार आणि ते बोलले की तुम्ही चोपला असणार. बरोबर की नाही? हो बरोबर आहे खरं तर. पण मॅडम कसं आहे, आई वडिलांचं बरोबर आहे, मुलं कुठे गेली, काय करताय, त्यांनी वेळेवर खाल्लं की नाही, जेवणावरून आठवलं तुमचं जेवणाचं कसं आहे. नाही म्हणजे आपण एकत्र लंचला भेटू शकतो का? कंसात स्टाफ रूम मध्ये. ठीक आहे चालेल. मग भेटू स्टाफ रूम मध्ये लंच ब्रेकला. येते मी. हो अनिकेत सर, बरं झालं तुम्हाला शोधत होतो. अहो प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला बोलवलंय कंसात त्यांच्या कॅबिन मध्ये. कंस कंस कृष्णाचा मामा कंस. काय बोलताय सर? कुणाची वाट बघताय? गेला त्या? कोण गेले? अहो गौरी मॅडम. मगाशी ब्रेकची घंटी वाजली आणि तडकन गेल्या शाळेच्या बाहेर. घ्या खाऊन घ्या, उगाच उपाशी राहू नका. नाहीतर एक काम करता काय, तिकडे मॅडम आहेत, गोंडे मॅडम बसले, जाऊन बसा तिकडे. कंचे भागू बेव. सुदेश. हा सर. इकडे बोला ना सर. इकडे. आता जर मी तुला अर्जंट झेरॉक्स काढून आणायला सांगितलं डॉक्युमेंट, तर लंच ब्रेक मध्ये जेवण सोडून 6 किलोमीटर सायकलवर जायला लागेल. सायकलवर येऊन जाऊन लंच ब्रेक मध्ये तुझे कंचे कंचे भागू भागू बेव बेव सगळे वेगळे वेगळे होईल नाही का? गणिताच्या शिक्षकाला नाही शिकवायचं कंचे भागू बेव. तुझं काम कर जा. आपल्याला काय, त्या खान जोडे सरांनी सांगितलं फाईल आणायला म्हणून आलो. श्रीमान यशवंत मोरे कंसात पाटील.
हो अनिकेत सर आलो आलो आलोच. हो काय मॅडम काय मॅडम हा आपलं ठरलं होतं ना लंच ब्रेक मध्ये लंच करायचं एकत्र. हो. तुम्ही डायरेक्ट प्लॅन चेंज केला आणि डायरेक्ट गाव भ्रमण. आवडलं का आमचं गाव? मस्त आहे. मग आता लंच करायचं एकत्र. तुम्ही नाही केलं? तुम्ही नाही तू. तुम्हाला काही अडचण नसेल ना तर. परत तेच तू. सॉरी तू. अनिकेत तुला काही अडचण नसेल तर मला तुमचं गाव दाखवशील? हो. आता मुलगी मुलाला म्हणते सोबत फिर तर मुलगा नाही कसं म्हणणार नाही का? पण एक अडचण आहे. काय? आपण जर लंच ब्रेक मध्ये फिरायचं ठरवलं तर लंच कधी करणार? हा मग आपल्याला मुलांसारखं सुट्टीच्या आधी खायला लागेल. कंसात चोरून. आणि आणखी एक. काय? मला पण एकेरी नावानीच हाक मारायची. ठीक आहे. चला.